प्रेझेंट्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. मुंबईला आज ऑरेंज अलर्ट. सकाळपासून पावसाची संततधार, तर कोल्हापूर घाट, गडचिरोली, धुळे, वर्धा, नागपूर, गोंदियाला ऑरेंज अलर्ट जारी. ठाणे, पालघर, नवी मुंबई, पनवेल, भिवंडी आणि कल्याण डोंबिवलीतील शाळांना सुट्टी. पावसामुळे प्रशासनाची खबरदारी. मुंबईतल्या शाळा मात्र सुरू राहणार. अतिवृष्टीमुळे मुंबई विद्यापीठाच्या आजच्या सगळ्या परीक्षा पुढे ढकलल्या. परीक्षेच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर करणार. पावसामुळे खोळंबलेली मुंबईची लाईफलाईन पूर्वपदावर. मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल 10 ते 15 मिनिटं, तर पश्चिम रेल्वे 15 ते 20 मिनिटं उशिरानं. मुंबईत चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान मोनोरेलमध्ये अडकलेल्या 582 प्रवाशांची 2 तासांनी सुखरूप सुटका. वीज पुरवठा खंडित झाल्यानं मोनोरेल बंद पडली. MMRDAचं स्पष्टीकरण. बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनलचा पराभव. शशांकराव पॅनलचे सर्वाधिक 12, तर महायुती प्रणित सहकार समृद्धी पॅनलचे 9 उमेदवार विजयी. ठाकरे बंधूंना भोपळाही फोडता आला नाही. पुण्यातील सिंचन विभागाची 154 एकर जागा पुन्हा सरकार जमा करण्याचा निर्णय. एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. मुंबईच्या दादरमधील कबुतरखाना आंदोलन प्रकरणी अखेर गुन्हा दाखल. ताडपत्री फाडून बांबू उचकटण्याचा प्रयत्न करणाऱ्या 150 जणांवर गुन्ह्याची नोंद. महानगरपालिकेकडून तक्रार न आल्यानं पोलिसांनीच गुन्हा नोंदवला. एनडीएचे उमेदवार CP राधाकृष्णन आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार. पंतप्रधान मोदी, घटक पक्षांचे खासदार उपस्थित राहणार. आगामी आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा. सूर्यकुमारच्या नेतृत्वात 15 सदस्यीय संघ जाहीर. गिलकडे उपकर्णधारपद, तर यशस्वी जयस्वाल आणि श्रेयस अय्यरला वगळलं. सुप्रभात महाराष्ट्र. नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातमी आहे ठाकरे ब्रँडची. मुंबई महापालिकेच्या बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं, कारण